नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन रेसिपी बनवत आहे। त्यासाठी मी कांदा इथे बारीक कापून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, एक मीडियम आकाराची शिमला मिरची, एक कांदा आणि गाजर घेतलेला आहे। एक गाजरला बारीक किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची आणि कांदा बारीक कापून घ्यायचा। बघा, छान असं कापून घेतलेला आहे सगळं भाजीपाला। यामध्ये तुमच्याकडे ब्रोकली असेल किंवा फ्लावर असेल तो पण भाजीपाला तुम्ही टाकू शकता। एक पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये आपण कांदा, शिमला मिरची जे आपण भाजीचं कापून घेतलेलं आहे ते काढून घेऊया। बघा, छान असं मी भाजीचं एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। मी 2 आलू बॉईल करून घेतलेले आहे, याचे आपण साल काढून घेऊया। आपण बॉईल आलू आधीच कुकरमध्ये शिजवून घ्यायचं किंवा बारीक बारीक कापून आपण एका पातेल्यामध्ये गॅसवर शिजवू शकतो। मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे। आलूला आपण मॅश करून घेऊया। या प्रकारे पूर्ण बारीक करायचं, जेणेकरून आपण गोळा बनवणार। तर आपण चीज बॉल बनवत आहे भाजीपाल्याचा वापर करून, तर गोळा बनवणार तर आलू पासनं सहज आपला गोळा बनायला पाहिजे। मी एक आलू टाकलेला आहे। मला वाटत आहे की भाजीचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि आलू कमी, म्हणून आपण 2 आलू घेतलेले होते बॉईल केलेले, मी दोन्ही आलू टाकून घेत आहे। या प्रकारे छान असं बारीक करून घेऊया। यामध्ये टाकूया आपण कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअरनी काय होतं, आपण बॉल बनवणार, तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला, तर त्याला गोल जो बॉल बनवणार आहे तो विरघळणार नाही किंवा आपण जो आकार देणार आहे तो तेलामध्ये सोडल्यानंतर विरघळणार नाही, म्हणून मी इथे थोडंच कॉर्नफ्लोअर टाकत आहे। यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स। आपल्याकडे लाल मिरची असतं तर सहज आपण घरी बनवू शकतो, नसेल लाल तिखट टाकले तरी चालेल। थोडंच ऑर्गॅनो टाकत आहे, नाही टाकलं तरी चालतं। थोडंच ऑर्गॅनो, पोहा खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच। चवीनुसार मीठ टाकूया। बघा, छान असं पूर्ण भाजी वगैरे आलू कॉर्नफ्लोअर टाकलेला पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे। या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। एक पातेलं घेऊया, यामध्ये आपण 2 पोहा खायच्या चम्मचनी कॉर्नफ्लोअर घेऊया आणि 2 चम्मच मैदा। बघा, 1 चम्मच कॉर्नफ्लोअर, 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, त्याच चम्मचने मी 2 चम्मच मैदा घेत आहे। यामध्ये आपण थोडंच मीठ टाकूया, थोडंच टाकायचं आणि पाणी टाकून मिक्स करून घेऊया। खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही। चीज बॉलला एक लेयर यायला पाहिजे, याप्रमाणे पातळ केलेलं आहे मिश्रण। आपण याला मिश्रण म्हणूया, स्लरी किंवा घोळ। बघा, छान असं आपलं चीज बॉलला लावण्याचं घोळ किंवा मिश्रण तयार आहे। बघा, मीठ टाकलेलं, मैदा आणि कॉर्नफ्लोअर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। ब्रेडचा बाजूचा भाग काढून घेतलेला आहे, यापासून ब्रेड क्रम्स बनवत आहे। बघा, आपण ब्रेड विकत आणत असतो तर काय होतं, डेट एक्सपायर होऊन जात असतं, तर काय करायचं, ब्रेड क्रम्स आपण घरीच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो। तर काय करायचं, ब्रेड फ्रीजमधनं फिरून घ्यायचा बारीक बारीक आणि त्याला गरम करायचं। बघा, छान असं मी ब्रेडला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि आपले ब्रेड क्रम्स बनवून तयार आहे।
सहज आपण ब्रेड क्रम्स घरी बनवू शकतो. ब्रेड क्रम्स रेडी आहे. मसाला रेडी आहे. आता आपल्याला पाहिजे चीज. मी इथे अमूलचं चीज घेत आहे. तुम्हाला मोझरेला चीज भेटेल ते घेतले तर अधिक छान. 2 अमूलचे चीज क्यूब घेतलेले आहे. याला या प्रकारे कापून घेऊया. मोझरेला चीज असेल तुमच्याकडे तर तुम्ही मोझरेला चीजला पण या प्रकारे असं कापून घ्यायचं. बघा, या प्रकारे कापून घ्यायचं. छान असं मी कापून घेतलेलं आहे. चीज कसं भरायचं बॅटर मध्ये ते दाखवत आहे. बघा, यामध्ये तुम्ही मसाल्यामध्ये कॉर्नफ्लोअरचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण आलू मध्ये किती पाणी असतं त्याच्यावर डिपेंड करतं. तर कॉर्नफ्लोअर कमी जास्त करू शकता. या प्रकारे गोळा केलेला आहे आणि यामध्ये आपण चीज क्यूब टाकूया. बघा, आणि असं पॅक करून घेऊया. छान असं पॅक करून घेतलेलं आहे. लहान मोठा आकार तुम्ही देऊ शकता. पुन्हा चीज क्यूब कशाप्रमाणे टाकायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे, कारण चीज बाहेर पण निघू शकतं. म्हणून तुम्ही मी ज्याप्रमाणे भरून दाखवत आहे त्याप्रमाणेच भरायचं. बघा, छान असं मी चीज क्यूब आणि भाजीपाल्याचं बॅटर आहे वरती कव्हर करून घेतलेलं आहे. आधी आपण बनवून घेऊया. मोठ्यांना तसेच छोट्यांना चीज बॉल खूप आवडतात. तुम्ही ही रेसिपी भाजीपाला वापरलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. बघा, छान असं मी चीज भरून बॉल बनवून घेतलेले आहे. आता आपण मिश्रण बनवलेलं आहे आणि ब्रेड क्रम्स मिश्रण मध्ये टाकूया. कोटिंग यायला पाहिजे याप्रमाणे पातळ किंवा घट्ट करू शकता. बघा, छान अशी कोटिंग आलेली आहे आणि ब्रेड क्रम्स मध्ये टाकूया. आधी आपण स्लरी मधनं काढून घेऊया आणि पूर्ण ब्रेड क्रम्स मध्ये टाकूया. खूप चविष्ट लागतं आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा. चीज बॉलचा आकार लहान जास्त तुम्ही करू शकता. लहान मोठा जो द्यायचा असेल तो देऊ शकता. चीज क्यूब मोठे झालेले होते म्हणून मी मोठा आकार दिलेला आहे. ब्रेड क्रम्स मध्ये टाकून घे. आता आपण ब्रेड क्रम्स मधनं कोटिंग करून एका प्लेट मध्ये चीज बॉल काढून घेऊया. पूर्ण चीज बॉल ला ब्रेड क्रम्स लागायला पाहिजे. बघा, या प्रकारे पूर्ण असा ब्रेड क्रम्स मध्ये चीज बॉल मिक्स करायचा. खूप चविष्ट लागतं आणि यामध्ये भाजीपाला आहे तर खूपच छान. या प्रकारे हाताने पूर्ण जे आपण ब्रेड क्रम्स लागलेले आहे ते काढून घेऊया. पुन्हा एक दाखवत आहे मी.
छान असे चीज बॉल बनलेले आहे. आता आपण 1 किंवा अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊया. चीज बॉल बनवून आपण फ्रीज मध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खायची इच्छा असेल तेव्हा तळून आपण सहज खाऊ शकतो. मी आता 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवत आहे आणि नंतर आपण तळून घेऊया. फ्रीज मध्ये मी छान असे चीज बॉल ठेवून दिलेले होते. डब्यामध्ये पॅक करून पण ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा तळायचं. आता आपण तळून घेऊया. मी 1 तासासाठी ठेवलेले होते. आता आपण तळून घेऊया. तेल मीडियम गॅसवर गरम होण्याकरिता ठेवून दिलेलं आहे. तळताना बरोबर तळायचं, कारण आपण चीज टाकलेलं आहे तर चीज उडत पण असतं. शिजू द्यायचं आणि नंतरच पलटवायचं. बघा शिजलेला आहे. आता मी पलटून घेत आहे. चीज बॉल बनवण्याकरता तेल जास्तच लागतं, म्हणजे बॉल जो आहे तो तेलामध्ये बुडाला पाहिजे म्हणून. तरी मी कमी प्रमाणात घेतलेला आहे. याप्रमाणे पण तुम्ही तळू शकता. खूप चविष्ट लागतं खाण्याकरता. नक्की बनवून बघा तुम्ही. मी मीडियम गॅसवरच तळून घेत आहे. छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा. मी तळताना याकरिता दाखवत आहे की चीज टाकलेला आहे आपण कशा प्रकारे तळायचं, म्हणून मी पूर्ण तळताना दाखवत आहे. खूप कमी गॅसवर पण नाही तळायचं, नाहीतर आपला जो चीज बॉल आहे तो पूर्ण चीज वगैरे आहे ते बाहेर निघणार. मीडियम गॅसवरच आपल्याला चीज बॉल तळायचा आहे. बघा छान असं मी चीज बॉलला तळून घेतलेला आहे. थोडा जास्त शिजलेला. या प्रकारे बाकी 2 चीज बॉल आहे ते मी टाकून घेत आहे. छान असे क्रिस्पी बनलेले आहे चीज बॉल. तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. मी पूर्ण तळताना पण दाखविलेलं आहे. चीज बाहेर नाही निघालेलं. मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरच तेल गरम होऊ द्यायचं आणि मीडियम गॅस असताना चीज बॉल तळून घेऊया. मी ज्याप्रमाणे तळून घेतलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. खूप छान बनलेले आहे चीज बॉल. खूप सोपी आहे बनवायला आणि आज आपण भाजीचे वगैरे टाकलेलं आहे तर अधिकच पौष्टिक आहे. तुम्ही पण बनवून बघा.